आई वडिलांनंतर प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य घडवतात ते शिक्षक. शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवत असतो, त्यांच्यावर योग्य संस्कार करत असतो, चांगले वाईट ते ओळखण्यास मदत करत असतात. विद्यार्थ्यामधील कलागुणांची जाणीव त्यांना करून देत असतो. चांगले शिक्षक मिळणे यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी कोणतीच नाही. शिक्षक आणि विद्यार्थ्याचं सुंदर नातं दर्शवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. बंगळुरू येथील क्राइस्ट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षिकाबरोबर अशी काही मस्करी केलेली आहे, त्यावर शिक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहून नेटकरी देखील भावूक झालेले आहे. तो आनंददायी क्षण सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता काही विद्यार्थी वर्गामध्ये मारामारी करत असताना दरम्यान एक शिक्षक घाईघाईने त्या वर्गाच्या दिशेने धावत येतो. वर्गात येता सर्व विद्यार्थ्यांना ओरडून शांत बसायला ते शिक्षक सांगतात. शिक्षक विद्यार्थ्यांना शांत राहण्यासाठी समजावत असतानाच अचानक सर्व विद्यार्थी जल्लोष करू लागतात, टाळ्या वाजवू लागतात. शिक्षकांना काही समजणार तेवढ्यात एक मुलगी केक घेऊन तिथे येते. तेव्हा शिक्षकांना समजतं की त्यांच्याबरोबर प्रँक झालेला आहे. विद्यार्थ्यांनी मजेशीर प्रँक करून शिक्षकांचा कॉलेजचा शेवटचा दिवस अत्यंत खास बनवला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ प्रचंड असा आवडलेला आहे. मनसीने इंस्टाग्रामवरती शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 4 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. कॉलेजचा शेवटचा दिवस नाट्यमय असला पाहिजे असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. एका युजर्सनं म्हटलेलं आहे, सर खरोखरच एक विचित्र व्यक्ती आहेत. तर दुसऱ्या युजर्सनं म्हटलं आहे, कॉलेजच्या शेवटच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांसाठी भावनिक क्षण. तर एका युजर्सनं म्हटलेलं आहे, शिक्षकांनी मिळवलेले सर्वात मोठं बक्षीस विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिलेले अतुलनीय प्रेमात असते. हा व्हिडिओ ऑनलाईन व्हायरल होत आहे, पण हा केवळ विनोद नव्हता, तो एका चांगल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी मनापासून दिलेला निरोप होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.